नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मिरची भजी कशी करायची ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बघा लांब मिरच्या आहेत अशा। तर मी कट करून घेते, त्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। तर आता हे बघा मधून अशी रेष मारायची याला आणि याच प्रकारे मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। आता मधून कट केलेल्या त्या मिरच्यामध्ये असं मीठ भरायचं, म्हणजे मिरची भजी खाताना मिरचीला ही छान टेस्ट येते आणि तिखटही लागत नाही। ही मिरची मुळातच तिखट कमी असते। तर हे बघा याच प्रकारे आपण सर्व मीठ असं भरून घेतलेलं आहे। आता या मिरच्या आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घालून ह्या भाजून घ्यायच्यात। तर ही मिरची भजी अगदी गाड्यावर खाल्ल्यासारखी लागते, आपण घरच्या घरीही करू शकतो। तर अगदी अर्धा चमचा एवढंच तेल घातलेलं आहे, जास्ती घालायची गरज नाही। तर आता हे बघा छान अशा परतून घ्यायच्यात। तर हे आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्यात। तर हे बघा छान भाजलेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायच्यात। मिरच्या थंड होतात तोपर्यंत आपण भजीचं मिश्रण करून घेतो। इथं अर्धा कप बेसन घेतलेलं आहे, त्यात अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे। आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। आता ह्याच्यात आपण पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत। तर नेहमी आपण भजीचं पीठ करतो त्याच प्रकारे हे पीठ करून घ्यायचे। हे बघा आता भजीचं मिश्रण तयार आहे। याच्यामध्ये आता आपण थोडासा चिमूटभर एवढा सोडा घालायचा आहे आणि हे हलवून घ्यायचे आपल्याला। जास्तही सोडा घालायचा नाही, नाहीतर मग तेलकट भजी होतात। हे बघा मिश्रण आपलं तयार आहे। आता दुसरीकडे तेलही गरम झालेलं आहे। याच्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला पाहिजे। तर हे बघा मी एकच सोडून बघितली होती पहिले, तर छान तेल गरम झालेलं आहे। आता आपण बाकीची सर्व भजी तळून घेणार आहोत। भजी करताना हे छोटे छोटे जे पिठाचे गोळे पडतात आणि ते छोटी छोटी भजी तयार होतात, तेही एकदम मस्त लागते। हे बघा आता दुसऱ्या साईडनेही आपण आता तळून घेणार आहोत। अगदी आपण गाड्यावरची भजी खातो तशी घरी ही भजी आपल्याला करता येते। कलर ही मस्त आलेला आहे। आता ही भजी तयार आहे, आपण काढून घेणार आहोत। तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।